नमस्कार मित्रांनो, चलो मोजरी राष्ट्र प्रथम प्रहार जनशक्ती पक्ष माननीय बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण। सुरुवात 8 जून 2025। ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीजवळ गुरुकुंज मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। दिव्यांग, विधवा, शेतकरी, शेतमजूर, मूकबधीर, कामगार, वाहनचालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण। मित्रांनो, माननीय बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण कशासाठी आहे, त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया। प्रमुख मागण्या आहेत की दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे, आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतमालाला MSP म्हणजेच हमी भाव वर 20% अनुदान देण्यात यावे। दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे। युवकांच्या हाताला काम द्यावे, नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे, तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात। शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावून किमान 5 लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे। शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांना अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे, तसेच शेतमजुरांकरी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे। पेरणी ते कापणीपर्यंत शेतमजुरीचे सर्व कामे MREGS मध्ये घेण्यात यावे, तसेच फळ पिकांना 3.5 रेशो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा MREGS ला जोडण्यात यावा। हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 रुपये मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा। ज्याप्रमाणे रासायनिक खतांना अनुदान देण्यात येते त्याप्रमाणे शेणखताला, सेंद्रिय खताला सुद्धा अनुदान देण्यात यावे। मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे। निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे। मनरेगा मधील मजुरी 312 वरून 500 रुपये करण्यात यावी। दुधातील भेसळ रोखण्यात यावी, तसेच गाईच्या दुधासाठी बेस्ट रेट 50 रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस्ट रेट 60 रुपये प्रति लिटर मिळावा। कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40 रुपये बाजार भाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये। निर्यात बंदीच्या निर्णयानंतर बाजार भाव कोसळतात त्यावेळेस बाजार भाव सावरण्यासाठी नाफेड व NCCF सारख्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीतून खुल्या लिलावात खरेदी केला पाहिजे। किमान 25 रुपये बाजार भाव राहावेत यासाठी धोरण बनविण्यात यावे। सन 2025-26 वर्षात ऊस पिकाला प्रति टन 4300 रुपये दर 1% रिकव्हरी रेट घुरण मिळावा, तसेच पुढील 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP दर मिळावेत। तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसांमध्ये पैसे दिले नाहीत तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे। बेमुदत अन्नत्याग उपोषण हे 8 जून पासून सुरुवात होणार आहे। ठिकाण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीजवळ गुरुकुंज मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। सर्वसामान्यांसाठी, दिव्यांगांसाठी, विधवांसाठी, शेतकरी, शेतमजूर, मूकबधीर, कामगार, वाहनचालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी हे अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे। तरी मित्रांनो, प्रहार जनशक्ती पक्ष तसेच माननीय बच्चू कडू यांना सर्वांनी सर्व माध्यमातून या ठिकाणी सपोर्ट करणे गरजेचे आहे, पाठिंबा देणे गरजेचे आहे। तरी सर्वांनी 8 जून पासून या अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे। तर अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या होत्या। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त लाभार्थी या ठिकाणी उपस्थित राहून बच्चू भाऊंना या ठिकाणी साथ द्यावी, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।